नमः पार्वती पते हर हर महादेव. आजची 11व्या ज्योतिर्लिंगाची कथा. आणि ही कथा सांगताना मला तुम्हाला पूर्ण रामायणाची कथा सांगावी लागेल. आता गंमत अशी आहे की मी जी ज्योतिर्लिंगाची कथा सांगतोय ती वाल्मिकी रामायणात दिलेली नाही. कारण रामायण मी जेव्हा पूर्ण सांगितलं होतं तेव्हा ती कथा वाल्मिकी रामायणात तुम्हाला दिसत नाही. म्हणजे रामायण नावाच्या महाकाव्यामध्ये पुराणात ती कथा दिसत नाही, पण ती कथा शिवपुराणात तुम्हाला दिसते. वाल्मिकींनी रामायणात न लिहिण्याचं कारण मला माहीत नाही. आपण असले प्रश्नही स्वतःला विचारत नाहीत. कारण एवढं मोठं महाकाव्य लिहिताना काही गोष्टी विसरलेल्या असू शकतात, किंवा ज्या इतर काव्यात लिहिल्या आहेत म्हणून त्या लिहायच्या राहिल्या अशाही असू शकतात. ती कथा तुम्हाला शिवपुराणात सापडते. आणि तीच रामायणातली कथा तुम्हाला मी सांगितली की 11व्या ज्योतिर्लिंगाच्या, म्हणजे आपल्या सांगत असलेल्या 11व्या ज्योतिर्लिंगाची कथा पूर्ण होऊन जाईल. काय आहे ही कथा? पंचवटीमध्ये असलेल्या रामांच्या पत्नीचं अपहरण रावणाने केलं. खोटं बोलून केलं, वेश बदलून केलं. रामाच्या बाबतीत नेहमी असे वेश बदलूनच कारस्थानं केली जातात. साधूचं वेश घ्यायचा आणि कारस्थान करायचं ही पद्धत पहिल्यापासून आहे. ती आताही रूढ आहे. संसदेच्या आवारात, म्हणजे मला आताचे प्रसंग सांगावेच लागतात कारण ती लागू पडतात हो. संसदेच्या आवारात पप्पू यादव नावाचा एक गुंड खल प्रवृत्तीचा खासदार साधूचा वेश घेऊन राम मंदिरात झालेल्या चंदा चोरीवरती आंदोलन करायला लागतो आणि काही भामटे त्याला मदत करू लागतात. रावणही असाच साधूचा वेश घेऊन काही भामट्यांच्या मदतीने सीतेची चोरी करायला आला होता. वेश बदलूनच. सीतेला उचलून तो घेऊन गेला. जटायूने अडवलं, जटायूला मारलं आणि तो दक्षिणेकडे म्हणजे लंकेकडे निघून गेला. या दरम्यानच्या काळात सीतेने आपल्या अंगावरची वस्त्राचा तुकडा फाडून त्यात अलंकार टाकले आणि ते रस्त्यात टाकत गेली. आणि ती पुरचुंडी सापडली सुग्रीवाला पर्वतावर बसलेल्या. रामचंद्र शोधत तिथे आले, किष्किंधेत आले. सुग्रीवाची भेट झाली, हनुमानाची भेट झाली. हनुमानाला सीता शोधार्थ पाठवण्यात आलं. हनुमानाने शोध लावला. लंका कुठे आहे, कशी आहे, काय काय आहे ती जाळून आला आणि रामचंद्रांना घेऊन निघाला. हनुमान 100 योजने अंतराचा समुद्र पार करून गेला आणि नेमकं त्याच समुद्र किनाऱ्यावर रामचंद्र आणि वानर सेनेला घेऊन आला. आता घेऊन आल्यावरती हे समुद्र पार करायचा आहे. कसा पार करायचा? तर रामचंद्रांनी समुद्र पार करण्यासाठी महादेवाची पूर्ण पूजा करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे आपल्या हाताने शिवलिंग स्थापन केलं. महादेवाची पूजा केली. कारण सेतुबंधनाचा कार्यक्रम अजून सुरू व्हायचा होता, त्यात यश मिळावं यासाठी महादेवाची आराधना केली आणि म्हणाले, हे प्रभू शिव, आपण माझेही स्वामी आहात. आपण या सेतुबंधनाच्या कार्यात मला मदत करावी. शिवांच्या सेतुबंधनाच्या कार्यात आशीर्वाद मिळावेत म्हणून रामचंद्रांनी ती पूजा घडवून आणली. आता बरेच जण या पूजेला रावण पौरोहित्य करायला आला होता वगैरे वगैरे या सगळ्या कथा जोडतात. खऱ्या किती खोट्या किती याबाबत अनेक प्रवाद आपल्याकडे आहेत. पण मला नाही वाटत की रावण तिथे आला असेल, बोलवलं असेल, पूजा करून घेतली असेल. कारण रामचंद्र स्वतःच एवढे ज्ञानी होते की त्यांना वेगळ्या कोण्या माणसाची आवश्यकता पडत नव्हती. रामचंद्रांनी त्या शिवलिंगाची पूजा केली. प्रत्यक्ष भगवान शिव तिथे अवतीर्ण झाले आणि म्हणाले, रामचंद्रा, आपल्या कार्यात यश तर मिळणारच आहे, तेव्हा आपण
निर्वेधपणे हे आपलं कार्य पार पाडावं. तेव्हा रामचंद्रांनी शिवाकडं आणखी एक मागणी मागितली की देवा, आपण मी पूजन केलेल्या शिवलिंगात कायम अस्तित्वात राहावं. भगवान शिवानीही तो शब्द दिला आणि तिथे ते कायम निवासाला राहिले. म्हणून त्याचं नाव रामेश्वर पडलं. आता या रामेश्वरमध्येही दोन वाद आहेत. या रामेश्वरमध्येही दोन वाद आहेत. इथे वाद जरासा वेगळा. इथे स्थळाचा वाद नाहीये. मागच्या 2 ज्योतिर्लिंगाच्या मध्ये आपण स्थळांचे वाद बघितले. इथला खरा का इथला खरा, इथला खरा का इथला खरा नाही. आता रामेश्वर म्हणजे नेमकं काय यावर वाद आहेत. आणि हे वाद लोकात नाही आहेत, या लोकांच्या मध्ये नाही आहेत, ते 2 देवांच्याच मध्ये आहेत. राम आणि शिव या दोघांच्या मध्ये याविषयी प्रचंड मतभेद आहेत आणि ते मला वाटतं अजूनही सुटले नाहीत. रामचंद्र म्हणाले, हे भगवान शिव, आपण माझे आराध्य आहात, आपण मला पूजनीय आहात, मी आपली पूजा करूनच कार्याचा प्रारंभ करतो आहे. आपण माझे ईश्वर आहात, तुम्ही रामाचे ईश्वर आहात, म्हणून रामेश्वर हे नाव धारण करावं आणि इथे राहावं अशी माझी इच्छा आहे. ते म्हणाले, प्रभू का त्रास देताय? मग असं नाही होणार कधी. ते म्हणाले, रामचंद्रा, भगवान विष्णूचे आपण अवतार आहात, मी तुमची पूजा करतो, मी तुम्हाला आराध्य मानतो, मी रामेश्वर नाव नक्की घेतो, अडचण नाही, आपला आदेश म्हणून स्वीकारतो. पण जो रामाचा ईश्वर आहे म्हणून रामेश्वर असं नाव ते असणार नाही. मग काय असेल? देवा, असं नका करू. मी महादेव असलो तरीही आपण भगवान विष्णू आहात, तुम्ही माझे ईश्वर आहात, मी तुमचा ईश्वर नाही. राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर असं नाव आहे. ते राम म्हणायचे, जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर. महादेव म्हणायचे, राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. बाकी काही का असे ना, कोणी कोणाचा का ईश्वर असे ना, दोन्ही आपलेच ईश्वर आहे तेवढं मात्र नक्की आहे. हरिहरा भेद करू नये वाद. आपण हरी आणि हराच्या मध्ये भेद करायला लागलो की गडबड होते. तुम्हाला माहिती आहे ना, हे असं प्रत्येक ठिकाणी देवानी करून ठेवलंय. प्रत्येक ठिकाणी देवानी करून ठेवलंय. यमुना निघते यमुनोत्रीतून आणि वेगवेगळ्या प्रयागातून, वेगवेगळ्या संगमातून ती पुढे पुढे येते आणि मग ती भगवान विष्णूच्या कृष्णावताराच्या लीला बघत पुढे येते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन होत पुढे येते. मथुरा, वृंदावन असं करत 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 ती प्रयागराज पर्यंत येते. तिकडून गंगा गंगोत्रीवरून निघते. भगवान शिवाच्या मस्तकातून निघालेली गंगा ही काशी किंवा सर्व शिवस्थळांना स्पर्श करत येते आणि तीही प्रयागराज पर्यंत येते. हरीची यमुना, हराची गंगा, हरिहराची गंगा यमुना आणि हरिहराची संस्कृती गंगा यमुना संस्कृती म्हणून ही हरिहराची संस्कृती म्हणून पुढे येतोय. आमच्याकडच्या लोकांनी यमुनाचं केलं जमना, संस्कृतीचं केलं काय तहजीब. गंगा जमुनी तहजीब असं सांगायला सुरुवात केली. हरी आणि हराला आम्ही रंग हिरवा देऊन टाकला आणि हरिहराची ती संस्कृती असं म्हणू लागलो. असं नाही आहे. हरी आणि हर मिळून प्रयागराज पर्यंत येतात. पंचप्रयागावरून मिळून प्रयागराज पर्यंत येतात आणि तिथे तो त्रिवेणी संगम होतो, हरिहराचा संगम होतो आणि पुढे गंगा वाहू लागते. हरिहराचा हा संगम सतत आहे, प्रत्येक ठिकाणी आहे आणि तो रामेश्वर इथे सुद्धा आहे. रामेश्वरामध्ये राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर, जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर, अशा दोन्हीही नावांना घेऊन महादेव उभा आहे. आणि आजही तिथल्या सगळ्या पवित्र कुंडातल्या स्नानाने आम्ही पवित्र होऊन जातो. रामाचंही दर्शन केल्याचं पुण्य मिळतं आणि महादेवाचंही दर्शन केल्याचं पुण्य मिळतं. असं ते स्थळ आहे रामेश्वराचं, समुद्राच्या तीरावर. इथल्या काही कथांच्या मधल्या गोष्टी नीट समजून घेणंच आवश्यक आहे. म्हणजे आम्हाला या तीर्थस्थळी गेलं की दोन्हीचंही पुण्य मिळणार आहे.
हरिहराचा भक्ती केल्याचं पुण्य मिळणार आहे. पण आमची अडचण काय आहे, आम्ही वेगळंच समजत बसतो. आम्हाला ना नाही ते समजून घ्यायचं आहे, त्यावर वाद घालायचे, शंका निर्माण करायच्यात आणि सगळे घोटाळे होतात ते इथे. या सगळ्याला टाळून, हरिहराच्या मधला भेद टाळून आम्ही रामेश्वराच्या दर्शनाला जावं आणि रामचंद्रांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाचं दर्शन घ्यावं, त्यातच आमचं भलं आहे.